प्रेज द लॉर्ड. सलाम. जय ख्रिस्त. देवाच्या नावामध्ये प्रत्येकाला प्रभूच्या नावात सलाम. प्रत्येक जण आनंदी असाल अशी आशा धरूया. आणि आजच्या रविवारच्या दिवशी आपण त्याची स्तुती त्याचा मन्ना प्रभू येशूच्या नावामध्ये घेऊया. स्तोत्र 107 याचं पहिलं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र संहिता 107 याचं पहिलं वचन काय म्हणतं पहा. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. होय, तो सनातन परमेश्वर, सनातन पिता, आणि त्याची दया सनातन अशी आहे, न संपणारी आहे. पर्वत, परमेश्वराचं वचन सांगते की पर्वत इकडचे तिकडे होतील. होय, पण परमेश्वराची दया जी आहे ती तुमच्या आमच्यावरची कमी होणार नाही. त्याने ती दया त्याच्या पुत्राच्या नामामध्ये, प्रीतीमध्ये आपल्या जीवनात केलेली आहे. होय, ती आपल्या जीवनामध्ये त्याने केलेली आहे आणि ती दाखवली आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता वधस्तंभावर अर्पण असा दिला. आणि त्याची दया, त्याला त्याचा विसर पडत नाही. त्यांनी केलेल्या दयेचा त्याला विसर पडत नाही. त्याला ती लक्षात राहते, कारण की तो सनातन आश्रय दुर्ग आहे. होय, पहा, कारण पर्वत दृष्टीआड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझवरची दया ढळणार नाही, माझा शांतीचा करार हलणार नाही, असे तुझवर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो. पर्वत दृष्टीआड होतील, टेकड्या ढळतील, पण माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही. होय, शेवटच्या काळामध्ये ते पर्वत, सर्व पृथ्वी, सर्व नक्षत्र, तारे सर्व गुंडाळले जातील. पण जे ख्रिस्ताच्या नामामध्ये, विश्वासामध्ये दृढ आहेत, ज्यांनी ती दया आपल्यावर मिळवलेली आहे, जी प्राप्त केलेली आहे, स्वीकारलेली आहे, ते परमेश्वराच्या दृष्टीआड होणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. या आपण देवाला धन्यवाद देऊया त्याच्या दयेविषयी. त्याने आपणास राखलं, एकत्र आणलं, सुंदरशी संध्या प्रार्थनेसाठी दिली, त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. एक छोटीशी प्रार्थना करूया आणि 1-2 गीतं प्रभूला सादर करू आणि त्यानंतर देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता, सुंदरशी वेळ, संध्या तू आम्हास दिलीस, एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. आमच्यातून ज्या काही कळत नकळत झालेल्या, निराशाद्वारे झालेल्या चुका आहेत, त्या सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला प्रभू येशूच्या नावात क्षमा कर. ज्यांनी आमची मन दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो आणि रिक्त असे तुझ्या चरणी येतो. तुझ्या आत्मिक मन्नाने, आशीर्वादाने प्रत्येकाला तू भर. येणारं वचन प्रत्येकाच्या ऐकणाऱ्या जीवनात तू आशीर्वादित कर आणि तू करशील आमचा विश्वास आहे. आणि प्रार्थना त्या तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता पित्या, आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ यासाठी की तो आनंद ख्रिस्तामध्ये त्याने तुम्हा आम्हास दिला. तो आनंद त्याने तुम्हा आम्हास ख्रिस्तामध्ये दिला. तो आपल्याला तो सार्वकालिक जीवनाचा आनंद दर्शवितो. तो आनंद कसा दर्शवितो? सार्वकालिक जीवनाचा आनंद दर्शवितो. या जगात जरी दुःख, क्लेश असतील तरी सुद्धा आपणास ख्रिस्तामध्ये तो सार्वकालिक जीवनामध्ये घेईल. ख्रिस्तामध्ये तो आपणास सार्वकालिक जीवनामध्ये घेईल. हा तो आनंद आहे, हा तो विश्वास आहे, ही ती आशेची कबुली आहे की जसं देवाने आपल्या पुत्राला, पित्याने ख्रिस्ताला गौरवात उठवले, आपल्या पुत्राला उठवले, तसंच त्याचवर ठेवलेला विश्वासाद्वारे तो तुम्हा आम्हास त्याच्या आत्म्याद्वारे जिवंत करेल, उठवेल. हा विश्वास आहे.
पर्वत दृष्टीआड होतील, टेकड्या ढळतील, पण माझी तुझवरची दया हलणार नाही, ढळणार नाही. माझा शांतीचा करार हलणार नाही, असे तुझवर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, 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 आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, 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 आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. बाजे के शब्द में, दूतों की सेना में आएगा यीशु राजा. बाजे के शब्द में, दूतों की सेना में आएगा यीशु राजा. क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे. क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, 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 आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. प्रेज द लॉर्ड. इब्री लोकांच्या पत्रामध्ये तो आनंद काय सांगतो पहा. इब्री लोकांच्या पत्रात असं स्पष्ट वचन आहे की पहा, ख्रिस्तांसमोर जो आनंद ठेवला होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. आणि इब्री लोकांच्या पत्र 13 अध्यायात पण असं नमूद आहे की आपण सुद्धा त्याचा अपमान सोशीत आपण त्याचकडे तळाबाहेर जाऊया. जसं ख्रिस्ताचं शरीर त्या तळाबाहेर, त्या विशीबाहेर टांगण्यात आलं वधस्तंभावर, आणि त्याचं रक्त तुम्हा आम्हा सार्वकालिक जीवनात घेऊन जाण्यास धैर्य आपल्या ठाई आहे, आपल्याला घेऊन जातो. तो विश्वास आहे. या जगात दुःख आहेत, क्लेश आहेत, कष्ट आहेत, त्रास आहेत, यातना आहेत म्हातारपणाच्या. सदानंद अंकल सुद्धा पाहताय, त्यांना माहित आहे की त्रास आहे, शारीरिक त्रास आहे, पैशाची कमतरता आहे, सर्व गोष्टी आहेत. पण माझ्या ख्रिस्ताच्या राज्यामध्ये मला कुठल्याही गोष्टीची कमतरता होणार नाही. ना तिथं भूक आहे, ना तिथं तहान आहे, ना कुठली व्याधी आहे, ना कुठला आजार आहे, ना कुठला अपमान आहे, ना कुठली निंदा आहे. ते सार्वकालिक जीवन आहे. ख्रिस्तामध्ये ते सैतानाचं सर्व आधिपत्य त्याच्या रक्ताद्वारे काढण्यात आलेलं आहे. आणि त्या विजयामध्ये
त्या आनंदामध्ये या जगात राहणारे आपण असलो पाहिजे. निंदा होत असताना, त्रास होत असताना आपण नेहमी आनंदी असलेले असलो पाहिजे. आणि तीच खरी मित्र आहे जी या परिस्थितीत निंदेबद्दल निंदा करत नाही, शापाबद्दल शाप देत नाहीत, आशीर्वाद देत नाहीत, अशी सेवा करणारी अशी जी आहे ती सर्व ख्रिस्ताची लेकर, मेंढर, संतान, वारीस असे आहेत. होय, अंकल सुद्धा सेवा करतात ऑनलाईन, वयस्कर आहेत, अनेक लोक देवाची सेवा करतात. आणि जे काही वचनाने पेरणारे आहेत ते त्याचे सेवक आहेत. या जगातील कुठल्याही मान अपमान करता नाही. होय, या जगातील या जगातील कुठलाही गौरव करता नाही, तर आपला जो गौरव ख्रिस्त प्रगट होणार आहे, आपला जो जीवनी मुकुट मिळणार आहे त्याकरता तयार होणार आहे. मत्तेमध्ये ख्रिस्त म्हणतो, पहा, काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे काळजी करत बसू नका. विदेशी लोक त्यासाठी खटपट करतात. स्वदेशी कोण आहेत? देवाच्या राज्यात जाणारे. आणि विदेशी कोण आहेत? जे देवाला ओळखत नाही, स्वीकारत नाही. मग देवाची जी मेंढर आहे ती त्याची राज्य धार्मिकता शोधणारी असली पाहिजे, त्याचं सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यासाठी झटणारी असली पाहिजे. ती माऊली आहे, त्यात आपण माऊले आहोत. ती आपली माऊली आहे. ख्रिस्त आपली माऊली आहे. ती तुमच्या आमच्यात माऊली आहे. तसं आपण पण त्याच्यात माऊलं पाहिजे. ख्रिस्त आपल्यात दिसलं पाहिजे. टिळकांचं एक गाणं आहे, पहा, मी कुठेही कसाही असो, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. होय, कोरिन्थीकरांचे दुसरे पत्र याच्यामध्ये पौल सांगतो, तुम्ही ख्रिस्ता संबंधाने समजता का की ख्रिस्त माझ्यामध्ये आहे? आणि जर नाही असं उत्तर येतं तर आपण कसोटीच उतरले नाही आहोत. तो ख्रिस्त त्याच्या प्रतिरूपाचे आपण बनत आहोत. शांतीने, प्रीतीने देवाची सेवा करणारे आपण असलो पाहिजे. ती शांती प्रीतीची जी फळं आहेत, नीतिमत्वरूपी फळं, पवित्र आत्म्याची फळं, त्याने आपण भरून गेलो पाहिजे. आणि ती देवाची आवडणारी सेवा आहे. पवित्र आत्म्या मार्फत जो आनंद आहे, शांती आहे, नीतिमत्व आहे, त्यात देवाचं राज्य आहे. या जगातील सुखांची लोट करणारं देवाचं राज्य नाहीये. तो धनवान असताना तुमच्या आमच्या करता दरिद्री झाला, यासाठी की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही आम्ही काय व्हावं? धनवान व्हावं. त्याने त्याच्या कृपेद्वारे ती अगाध अशी संपत्ती स्वर्गात तुमच्या आमच्या करता ठेवली आहे, ती त्याने तुम्हा आम्हास मोकळी करावी. जिथं आपण जाऊ शकत नव्हतो तिथं ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे जाऊ शकतो. त्या आत्मिक वेदीसमोर, जिवंत पित्यासमोर आज धैर्य आहे तुम्हा आम्हास त्या स्वर्गीय पित्याला अब्बा बाप्पा अशी हाक मारण्याचं. त्याचा दत्तकपणाचा आत्मा आपल्या ठाई दिलेला आहे. कारण ती आपली माऊली आहे. आपण त्यात मावलं पाहिजे आणि तो आपल्यात मावला पाहिजे. उपासना संगीत 55 नंबरचं गाणं पहा. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पाप ताप संत सजनाची, पाप ताप संत सजनाची, अविनाशी सावली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. हा केसर सीमज ताराया, हा केसर सीमज ताराया, स्वर्गातून धावली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पश्चातापे दत्त शरण्या, पश्चातापे दत्त शरण्या, निज शिष्या
माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. मज पाप्यास्तव स्तंभावरचा. होय, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खेळलेला आहे. ख्रिस्त खेळला म्हणजे आपलं शरीर, आपल्याला जी शिक्षा होती, आपल्या ठाई जे अपराध होते, आपल्याला जो दंड होता, त्याने तो भोगला. म्हणून नावा टिळक यांचं गाणं आहे 55 नंबर उपासना संगीत. त्यात सांगतं की मज पाप्यास्तव संभावरचा, मज पाप्यास्तव संभावरचा, सावली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. हृदयी माझ्या पाहिलं जिकडे. पहा, ख्रिस्ताच्या आत्मिक आयुष्यामध्ये आपल्या जीवनामधून तो ख्रिस्त दिसतो का? हे गाण्याचे बोल सांगतात. पहा, हृदयी माझ्या पाहिलं जिकडे, हृदयी माझ्या पाहिलं जिकडे, तिकडे हो माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त ख्रिस्त जय ख्रिस्त ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय ख्रिस्त ख्रिस्त जय. भजनी मती रंगली माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. भजनी मती रंगली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. जोपर्यंत तो ख्रिस्त तुमच्या आमच्या ठाई विश्वास रूपे वास करणार नाही, प्रीतीद्वारे पाया घातला जाणार नाही, ख्रिस्ताच्या प्रतिरूपाचे आपण तयार होणार नाही आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चालणार नाही, तोपर्यंत त्याची वधू कशी बनू? नाही का? वर येत आहे, वधू तयार आहे का? प्रेज द लॉर्ड. वर येत आहे, वधू तयार आहे का? हा मोठा प्रश्न आहे. हा सगळ्या ख्रिस्ती कलस्याला आज पडला पाहिजे. काय मी प्रिपेअर आहे का ख्रिस्ताबरोबर जाण्याकरता? आज माझ्यात ख्रिस्त मावलेला आहे का? आज माझ्यासाठी बोलत आहे का? आम्ही ते पांढरं शुभ्र वस्त्र परिधान करण्याकरता, जीवनी मुकुट घेण्याकरता कणत आहोत का? ते कन्न आपल्या टाई आहे का? करिंथीकरांचे दुसरे पत्र 5 अध्याय 1 ते 4 वचन ते सांगतात. पौल सांगतो, पहा, हाताने न बांधलेलं सगळं आम्हाला अनंतकालीन आहे. आम्हाला ते अनंतकालीन वस्त्र परिधान करण्याकरता आम्ही कणत आहोत. म्हणजे आमच्या अंगावरचे वस्त्र काढून टाकायची आमची इच्छा नाही, तर आम्हाला ते परिधान करावं अशी इच्छा आहे. मरणामध्ये आहे ते जीवनामध्ये ग्रासलं जावं. जे मरणामध्ये आहे ते जीवनामध्ये ग्रासलं जावं, त्याकरता ख्रिस्त या जगात आला. तो पुनरुत्थित झाला, त्याने तो बाप्तिस्मा तुमच्या आमच्या करता घेतला. तो मारला गेला, गाडला गेला, 3ऱ्या दिवशी धर्मशास्त्रानुसार उठवला गेला. याकरता ते मृतांचं पुनरुत्थान त्याने पूर्ण करावं तुमच्या आमच्या करता. याकरता तो या जगात आला, तुमच्या आमच्या पापांचा खंड भरण्याकरता. हेप्सिबा पी ब्रूस यांचं एक गाणं आहे उपासना संगीत मध्ये, 33 नंबरचं गाणं. हेप्सिबा पी ब्रूस. ईश्वराची दया. मगाशीच आपण यशामधलं वचन वाचलं ना, स्तोत्रसंहिता 107 याचं पहिलं वचन आणि यशामधलं. कारण पर्वत दृष्टी आड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझवरची दया ढळणार नाही. माझा शांतीचा करार हलणार नाही, असे तुझवर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो. हे समजून घ्या वचन. हे वचन काय? तो करार ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे केला शांतीचा करार. जकर्याच्या 9 अध्यायात जे सांगितलं की पहा,
इफ्राईम पहा, यरूशलेमकडे, सियोनकडे आनंदाने गजर कर. पहा, तुझा राजा गाढवावर, गाढवाच्या पोरावर, गाढवाच्या म्हणजे लेकरा शिंगरावर बसून तुझ्याकडे येत आहे. तो शांती स्थापित करेल. फरात नदीपासून तर पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तो काय करेल? शांती स्थापित केली. तो शांतीचा करार, शांतीची सुवार्ता ख्रिस्तामध्ये त्याने दिली. आणि तो करार ढळणार नाही. पर्वत नष्ट होतील, आकाश तारे गुंडळले जातील, पृथ्वी नष्ट होणार आहे. दुसरी पृथ्वी अग्नीसाठी ठेवली, पहिली पृथ्वी पाण्याने नाश केली, दुसरी अग्नीसाठी ठेवली, पेत्र म्हणतो. म्हणून इथं वचन सांगते की पर्वत दृष्टी आड होतील, टेकड्या ढळतील, सगळं काही ढळणार आहे. सर्व काही नश्वर, त्या सर्व अस्थिर गोष्टी काढल्या जाणार आहेत आणि जे स्थिरतेच्या गोष्टी त्याच्या राज्यात घेतल्या जातील. म्हणून देवाचं वचन सांगते की परमेश्वर म्हणतो की पर्वत दृष्टी आड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझवरची दया ढळणार नाही, माझा शांतीचा करार ढळणार नाही. जो करार ख्रिस्तामध्ये दिला, योहान 3:16 देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोण त्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन द्यावे, मिळावे. होय, ते त्यास दिलेलं आहे. तो करार ढळणार नाही. पृथ्वी नष्ट होईल, नश्वर होईल, सर्व काही परमेश्वर मिटवेल, पण जे ख्रिस्तामध्ये आहेत, जे त्या करारामध्ये आहेत, ख्रिस्ताच्या विश्वासात आहेत, ते तारले जातील. प्रेज द लॉर्ड. ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना, न्याय करी त्याची प्रीती सिंधुए वळी जाना. देव बोले प्रेमे पाटा की माझ्या बरी पाटा की माझ्या बरी भार. सर्व कष्टी सर्व दुःखी ओजियानी कनसी, ऐकू जाते दिव्य लोके प्रीती तेथे बसती. देव बोले प्रेमे पाटा की माझ्या बरी भाटा की माझ्या बरी भार. देव खरा ममताळू अंत काही लागेना, केवळा तो कन भारू मानसांना कळेना. देव बोले प्रेमे पाटा की माझ्या बरी भाटा की माझ्या बरी भार. ती खरी अघात प्रीती गीत याच्या अंतरी, तोच म्हणे नाही प्रीती मी दयास नावरी. देव बोले प्रेमे पाटा की माझ्या बरी भाटा की माझ्या बरी भार. अहो कष्टी ग्राहकांत जणो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे तुमच्या जीवास मी विश्रांती देईल. होय, ती मुक्ती, ती शांती, ती मुक्तता, ती सत्यता, ते सार्वकालिक जीवन परमेश्वराने त्या एका नामात दिलं, ते म्हणजे प्रभू येशू. होय, जो अखिल पृथ्वीचा, स्वर्गांचा, राजांचा राजा, जो प्रभू या जगात देवासमान असताना त्याने दासाचं रूप धारण केलं आणि वधस्तंभाचं मरण पत्करलं, ते यासाठी की तुम्हा आम्हास ते सार्वकालिक जीवन दिलं जावं. जे शासनलेख होता की पहा शरीराचं जीवन त्या रक्तामध्ये आहे, तुमच्याकरता ते विधीवर देण्यात आले आहे. आणि पहा पापाचं प्रायश्चित्त रक्तानेच होते. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे त्यांनी ते उदासी, जडलेले, जखडलेले, अंधकारात बसलेले मोकळे केलेले आहेत. ख्रिस्ताच्या शरीरात आणि रक्तामध्ये ते सामर्थ्य आहे. आपल्या जीवनामध्ये घोषणा करा,
त्या सर्व जुन्या गोष्टींपासून, पापांपासून देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला सोडवलेलं आहे. या उदासी क्रांती सोडा, त्याची वाणी ऐकुनी, निश्चलाची मैत्री जोडा, पूर्ण भाव ठेवूनी. देव बोले प्रेमे पाटा, की माझा वरी पाटा, की माझा वरी भार. बापावर टेका, जसा योहान ख्रिस्तावर टेकलेला होता. ख्रिस्ताची प्रीती होती योहानावर. तुम्ही सुद्धा जसे आईबापांकडे, जसे आईबाप या जगात असतात तोपर्यंत तुम्ही टेकलेले असता, त्याचे स्वर्गातील पित्यावर टेका. तुम्ही वाईट असताना सुद्धा तुमच्या लेकरांना चांगल्या देणग्या देण्याचे समजतं. जसं स्वर्गीय पित्याकडे मागतो, तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल असं ख्रिस्त म्हणतो. बापावरी टेकताना लेकरांना सुख येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार. देव बोले प्रेमे पाटा, की माझा वरी भाटा, की माझा वरी भार. तो बोलवत आहे त्याच्या राज्यामध्ये. होय, तो काळ येत आहे. आस्था धरा, पश्चाताप करा, कारण की तो अंधकाराचा दिवस नेमलेला येत आहे. ख्रिस्तामध्ये तो त्याचे निवडलेले घ्यायला येत आहे. होय, आजच टेका, आजच त्याची वाणी ऐका. हे कडवं आपणास सांगतं, त्या बापावर टेकलेले बना. बापावरी टेकताना लेकरांना सुख पा, येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार. देव बोले प्रेमे पाटा, की माझा वरी भाटा, की माझा वरी भाव. ईश्वराची दया किती भागतीचा लागेना, न्याय करी त्याची प्रीती सिंधू बडी जाना. देव बोले प्रेमे पाटा, की माझा वरी भाटा, की माझा वरी भार. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद. या वेळे करता, समय करता, होय, आज जेवढे वचन ऐकतील त्यांच्या जीवनामध्ये ते टेकणं, ते तुझ्यावर सोपवलेलं जीवन जगणं आज त्यांच्या जीवनात प्रभू येशूच्या नावात वर्तवण्यात यावं. तुझ्या वचनाद्वारे प्रत्येकाचे भार, कष्ट ख्रिस्तामध्ये काढले जावे आणि आम्ही तयार व्हावं त्या राज्याकरता, तुझ्या येण्याकरता. करण्याची वाणी पडल्यावर आम्ही तयार असावं असं आम्हास तू कर. आम्ही झोपलेले असू किंवा तयार असू, आम्ही तयार राहावं ख्रिस्तामध्ये असं तू कर. ही छोटीशी प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणतात पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. जसं आपण देवाची स्तुती केली तसंच आपण देवाचं वचन सुद्धा आज ऐकणार आहोत. आणि होय, बरेच ठिकाणी सांगितलं जात आहे की शेवटचा काळ येत आहे, आला आहे. पौल म्हणतो घाबरून जाऊ नका, कारण की धर्मपुरुष जेव्हा प्रगट होईल, तो भजनीय देव प्रगट होईल, तेव्हा प्रभू सुद्धा प्रगट होणार आहे. आणि प्रभू आपल्या मुखातून त्याचा नाश करणार आहे. तो फुंकर घालणार आहे. होय, आज आपण तो संदेश असाच ऐकणार आहोत शेवटच्या काळाविषयी, की आपण कुठल्या तयारीमध्ये असलो पाहिजे. आजपर्यंत बरेच वेळा आपण ऐकलं आणि आज सुद्धा आपली ख्रिस्ती विश्वासू, प्रभू विश्वास ठेवणाऱ्या लोकांची तयारी काय पाहिजे. कारण भ्रांतीचे आत्मे फिरत आहे. ख्रिस्त इथं आहे, तिथं आहे, देवाचं राज्य इथं आहे, तिथं आहे. पण प्रभू येशू म्हणतो देवाचं राज्य इथे तिथे नाही, तर तुमच्यामध्ये आहे. तुम्ही जो विश्वास ठेवला त्याच्याद्वारे तो गुप्त आत्मा, सौम्य आत्मा देवाचा तुमच्यामध्ये आहे. ज्या आत्म्याने तुम्ही येशू प्रभू आहे असं कबूल करता, तर पवित्र आत्मा तुमच्यावर आहे. त्याने जी सुंदरता, अविनाशी शोभा ती
बदलली पाहिजे, नाही का? आणि आज आपण असा संदेश ऐकणार आहोत, समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे. कुणी गौरव करावे? आज आपल्याला देवाने या जगात का ठेवलेलं आहे? ख्रिस्त मत्तेच्या अध्यायामध्ये काय सांगतो? तुम्ही या जगाचे मीठ आहात, आणि दुसऱ्या वचनात सांगितले प्रकाश आहात. मिठाचा खारटपणा गेला तर तो कशाने येईल? ते पायाखाली तुडवण्यात टाकण्यात येईल. तो खारटपणा ख्रिस्त आहे, मीठ आपण आहोत. तो खारटपणा ख्रिस्तामध्ये दिला, ती शांती दिली, प्रीती दिली, पापक्षमा दिली, ती आपण आपल्या जीवनातून वर्तवली पाहिजे. देहाला बुकलून दास केलेले आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले आपण असलो पाहिजे. तुम्ही या जगाचे प्रकाश आहात. अंधकारात बसलेल्या लोकांनी प्रकाश पाहावा, याकरता चांगली कर्म करावीत, याकरता देवाने आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडलेलं आहे. त्याने आपल्याला निवडलं आहे यासाठी की आपण तो प्रकाश इतरांच्या जीवनामध्ये प्रकाशमान करावा. देवाचं वचन सांगते की समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे. त्या लोकांनी, जे लोक तुम्हाला आज पाहतील चांगलं कृत्य करताना, ते लोक जे आज पाहतील तुम्हाला चांगलं कृत्य करताना, त्या लोकांनी समाचाराच्या दिवशी, अंधकाराच्या दिवशी काय करावं? देवाचं गौरव करावं. म्हणून आज तुम्ही ज्योती, ख्रिस्ताचे दिवे असे या जगात आहात. ख्रिस्ताचे मीठ, खारटपणा असे या जगात आहात. आणि आपण तो राखत आहोत का? हा मोठा प्रश्न आहे. हा स्वतःला विचारणं गरजेचं आहे की आपण तो खारटपणा आपल्या जीवनामध्ये राखत आहोत का? आपल्या जीवनामध्ये तो खारटपणा राखत आहोत का? या आपण या संदेशाकडे जाऊया, वचनानुसार तयारी करूया की वचन जे आत्मिक बोध देतं त्यानुसार आपण बदलण्यासाठी प्रयत्न करूया. समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे. यातलं पहिलं वचन वाचूया. मत्ते 5वा अध्याय 14 ते 16 वचन. सर्वांना ठाऊक असेल हे वचन. मत्ते कुशवर्तवा याचा 5वा अध्याय 14 ते 16 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. मत्ते 5:14 ते 16 वचन. त्याच्या अगोदर मिठाचं आहे, त्याच्यानंतर प्रकाशाचं आहे. काय लिहिलंय? तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर बसलेले नगर लपत नाही, दिवा लावून मापाखाली ठेवीत नाही, दिवठिणीवर ठेवता, म्हणजे तो घरातील सर्वांवर उजेड पाडितो. म्हणजे तो घरातील काय करतो? सर्वांवर उजेड पाडितो. त्याप्रमाणे तुमचं उजेड लोकांवर पडो, यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. प्रेज द लॉर्ड. पहा, वचन ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलं, तुम्ही या जगाचे प्रकाश आहात. दिवा लावून दिवटीवर ठेवतात, मापाखाली ठेवत नाही. कशासाठी? घरातील लोकांवर प्रकाश पडावा. ते घर काय आहे? सार्वकालिक जीवन आहे. सार्वकालिक जीवनामध्ये येणाऱ्या लोकांना प्रकाश दिसावा ख्रिस्ताचा. म्हणून आम्ही ख्रिस्ताच्या विश्वासात या जगात ठेवलेले आहोत. तुमच्या जीवनात तारण, प्रकाश, आशीर्वाद, शांती, पापांची क्षमा इतरांच्या जीवनात दिसावी. तुमच्या जीवनातून चांगली कृत्य करताना, वाईटाबद्दल वाईट नाही तर निंदेबद्दल निंदा नाही तर आशीर्वाद देताना, एकमेकांना प्रार्थना करताना, सहन करताना, धीराने चाललेले जीवनाचं वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे या जगात आपण दिसलो पाहिजे. जेणेकरून त्याने तुमच्या आमच्याकडे पाहून देवाचे काय करावं? गौरव करावं. त्याने प्रभू येशूला स्वीकारावं. प्रेज द लॉर्ड. आणि याकरता या जगामध्ये प्रभू येशूमध्ये तुम्ही आम्ही निवडलेले, नेमलेले असे आहोत की तो प्रकाश, ते तारण इतरांना मिळावं. त्यांनी देवाचं गौरव करावं की हे देवाचे लोक आहेत, ही निवडलेली लोक आहेत. यांच्या जीवनातून ती शांती दिसते, प्रीती दिसते, क्षमा दिसते, एकमेकांना क्षमा करणारे आहेत, एकमेकांना प्रीती करणारे. ख्रिस्ताने प्रेषितांना काय सांगितलं होतं? की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, त्याहून तुम्ही समजाल की तुम्ही माझे शिष्य आहात. आज आपण ख्रिस्ताचे विश्वास आहोत तर आपल्या घरामध्ये आपण कसे वागत आहोत, आपल्या शेजाऱ्या संगती कसे वागत आहोत, आपण जिथं कामावर आहोत त्या संगती कसे वागत आहोत, जे तुमचा छळ करतात, निंदा करतात, त्रास देतात त्यांसाठी आपण कसे वागत आहोत. काय आपल्या जीवनातून तो देवाचा गौरव करणारे असे गोष्टी आपल्या जीवनातून घडत आहेत का? प्रेज द लॉर्ड. मत्ते 5वा अध्याय 14 ते 16 वचनात हे नमूद आहे.
त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो, यासाठी की त्याने तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. होय, त्याकरता आम्हास ख्रिस्तामध्ये निवडलं होतं पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी किती चांगली कर्म आपण करावी आणि देवाचं गौरव प्रगट व्हावं. याच काळात नाही तर समाचाराच्या दिवशी, त्या अंधकाराच्या दिवशी सुद्धा त्याने तुमची आमची चांगली कामं केलेली पाहिलेली असतील, त्याने देवाचं गौरव करावं, की यांना मान मिळाला, देवाचं स्तुती करावी. हे समाचाराच्या दिवशी सुद्धा होणार आहे. आणि या काळात सुद्धा तुमच्या आमच्या जीवनातून जेव्हा आपण चांगली कामं करत असतो, ख्रिस्तासारखं शांतीने राहतो, प्रीतीने राहतो, एकमेकांकरता प्रार्थना करतो, आशीर्वाद देतो निंदेबद्दल, तेव्हा ते पित्याचं गौरव प्रगट होतं. प्रेज द लॉर्ड. पहा, कलसेकरास पत्र 1 अध्याय 10व्या वचनामध्ये पण वचन काय सांगतं. कलसेकरास पत्र याचा 1 अध्याय 10वं वचन काय सांगतं पहा. कलसेकरास पत्र याचा 1 अध्याय 10वं वचन पहा. यासाठी की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कर्माचे फळ द्यावे आणि देवाच्या ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. प्रेज द लॉर्ड. आणि पुढचे वचन वाचूया. सर्व प्रकारची सहनता व धीर ही तुम्हावर आनंदासह प्राप्त व्हावी, म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे. आपण कधी समर्थ होऊ? जेव्हा आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवलेले असू, त्याच्या कृतीने, त्याच्या प्रीतीने, त्याच्या विश्वासाने कार्य करू, तेव्हा त्याच्या पराक्रमाच्या सामर्थ्याने आपण समर्थ होत जाऊ, बळावत जाऊ. दानिएलच्या पुस्तकात यात वचन आहे की पहा, जेव्हा तू ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानी स्थापलेला पाहाल, तेव्हा अनेक जण करण्याची सेवा सोडून मागे वळतील. का? कारण की तू भुलवेल, तू घुसेल ख्रिस्ती लोकांमध्ये, विश्वासू लोकांमध्ये, करण्याची सेवा करणाऱ्या लोकांमध्ये, आणि ती मागे वळते. पण जे देवाला ओळखतात, आणि देवाची ओळख राखणं म्हणजे, देवाला ओळख राखणं म्हणजे काय चिन्ह आहे माहिती का? प्रीती. योहान लिहितो त्याविषयी. जर आपण एकमेकांवर प्रीती करत नाही तर देवच नाही आपल्यामध्ये, आपण देवाला ओळखलंच नाहीये. ती प्रीती जर आपण राखत आहोत, ती शांती जर राखत आहोत, ते ख्रिस्त देवाची चांगली कामं करत आहोत, तर देव तुमच्या आमच्यामध्ये आहे. आणि वचन सांगतं यासाठी की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे. आपण मनुष्यास खुश करण्याकरता नाही, आपण सेवा कशासाठी करायची आहे? एकमेकांना खुश करण्याकरता, मान मिळवण्याकरता, गौरव मिळवण्याकरता, जगात मानधन मिळवण्याकरता नाही, तर देवाला संतोषण्याकरता, ख्रिस्ताला संतोषण्याकरता. ती साक्ष आपण नेमलेले आहोत, ख्रिस्ताचं नाव दिगंतापर्यंत पोहोचवण्याकरता, जिथे तुम्ही राहता तिथे पोहोचवण्याकरता आम्ही ख्रिस्तामध्ये नेमलेले आहोत. हे वचन आपल्याला सांगतं यासाठी की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषण्याकरता त्याला शोभेल असे वागावे. ख्रिस्ताला शोभेल असं वागणारे आज आपण आहोत का? आपल्या जीवनातून ख्रिस्त दिसतो का? त्याला शोभेल असं वागणार, आपलं पांघरून असू द्या, आपलं बोलणं असू द्या, आपलं बसणं असू द्या, आपलं बघणं असू द्या, आपलं बुटणं असू द्या, सर्व काही ख्रिस्ताला शोभेल असं असावं. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कर्माचे फळ द्यावे आणि देवाच्या ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. सर्व प्रकारच्या सत्कर्माचं फळ द्यावं, देवाच्या ज्ञानाने काय व्हावी? तुमची आमची वृद्धी व्हावी. वृद्धी कधी होईल? जेव्हा आपण मनुष्याच नाही तर देवाला संतोष देणारी भक्ती करायला लागू. लक्षात ठेवा, हे वचन फार आत्मिक बोध देतं. आपण सेवा करत आहोत, गीत गात आहोत, कोणाला मदत करत आहोत, उजवा हात काय करतो डाव्या त्याला कळू देऊ नका असं ख्रिस्त सांगतो. तुमची आमची धार्मिकता ख्रिस्ताने पाहावी, पित्याने पाहावी म्हणून असावी. तुमच्या आमच्या प्रार्थना देवाने पाहाव्यात आणि फळ द्याव्यात म्हणून दरवाजा बंद करून प्रार्थना करा, धार्मिकता करा, त्याला संतोषण्याकरता जगा आपल्या जीवनामध्ये. प्रभूला पसंत असलेलं पारखून घेत जा. दिसकरास पत्र 5:10 वचनामध्ये पौल लिहितो, नमूद आहे ते वचन. नेहमी आपलं वागणं बोलणं पिता आपल्याला पाहत आहे असं असावं. त्याचे डोळे अख्खे पृथ्वीवर फिरत असतात असं एक वचन मध्ये जुन्या करारामध्ये. तो पारखत असतो आत्म्याने प्रत्येकाला.
आपण तोंडाने का ख्रिस्त यशामध्ये वचन जे नमूद ख्रिस्तांचा उल्लेख केलेला आहे. तुम्ही मजकडे येता, ओठाने स्तुती करता, पण अंतःकरण मजपासून दूर राखिता. होय, अंतःकरणाने पारखणारा, त्याच्या आत्म्याने पारखणारा तो परमेश्वर आहे. त्याचे डोळे पवित्र आहेत, तो दुराचार पाहू शकत नाही. लक्षात ठेवा, देवाला संतोषणारे बना. प्रत्येक बघणं, विचार, शब्द देवाला गौरवणारे असले पाहिजे. अंतःकरणातले विचार द्वेषाचे, मत्सराचे, कपटाचे, रागाचे नसले पाहिजे. आपलं पात्र शुद्ध करा, रिक्त करा, म्हणजे देव त्याच्या आशीर्वादाने ते पात्र भरेल. हे वचन तेच सांगतं. यासाठी की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषण्याकरता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कर्माचे फळ द्यावे आणि देवाच्या ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. आपली वृद्धी कधी होईल? जेव्हा आपलं पात्र रिक्त करू आपण आणि नेहमी प्रभूला संतोषण्याकरता आपण वागू, बोलू, प्रार्थना करू, आस्था धरू, पश्चाताप करू. ते देवाचे आशीर्वाद तुमच्या आमच्या पात्रातून भरून वाहते. स्तोत्र संहितेमध्ये दाविदाचं वचन काय सांगतं? तू माझे पात्र काठोकाठ भरले आहे. ते काठोकाठ भरलं जाईल तुमच्या देवाच्या आशीर्वादाने, ज्ञानाने, प्रीतीने, शांतीने. जसं स्तेफनाला दगडाने मारत होते तरी तो म्हणाला, ही पाप त्यांच्याकडे मोजू नको. ख्रिस्त वधस्तंभावर खेळलेला असताना म्हणाला, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात यांना समजत नाही. आपलं प्रत्येक वर्तणूक, बघणं, बोलणं, बसणं, उठणं देवाला, प्रभूला संतोषणारं असलं पाहिजे. स्तोत्र संहितेमध्ये अजून एक वचन आहे, तू माझे दुरून मनोगत ओळखतोस, माझं बसणं, उठणं सर्व काही पारखतोस. रात्री दुसऱ्या ठिकाणी वचन सांगते की मी रात्री अंतर्याम असताना तू माझं अंतर्याम पारखतोस. तो पारखणारा परमेश्वर आहे. आपले विचार जाणतो. उदळ्या पुत्र लांब असताना त्याचा बाप काय म्हणाला? जा मेजवानी द्या, माझा पुत्र मेला होता तो उठला आहे. त्याचा भाऊ कुरकुर करू लागला, त्याला म्हणा तुझा भाऊ मेला तो उठलाय, जिवंत झाला आहे. त्याला पोशाख आणा, अंगठी घातली, पादत्राणं घालण्यात आली, नवीन मेजवानी दिली. होय, जेव्हा आपण पापापासून वळतो, जेव्हा आपण देवा आस्था धरतो, पश्चाताप करतो, तेव्हा सार्वकालिक जीवनात असाच आनंद केला जातो. तो ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांचं अर्पण असा आहे. वधस्तंभ तुमच्या आमच्या जीवनात सामर्थ्य देण्यासाठी आहे. ते सामर्थ्य आहे की आपण त्याला संतोष देणारी भक्ती, शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कर्माचे फळ द्यावे आणि देवाच्या ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. प्रेज द लॉर्ड. फिलिप्पियरास पत्र 1:27 वचनामध्ये पौल नमूद करतो, काय सांगतो पहा, इतके सांगायचे की ख्रिस्ताच्या सुवार्तेला शोभेल असे आचरण ठेवा. ख्रिस्ताच्या सुवार्तेला शोभेल असं आचरण आपलं असलं पाहिजे. का प्रार्थना केल्यानंतर परत आपण निंदेत जातो, चर्च मधून आला परत निंदेत जातो? असं असेल तर आपण ख्रिस्ताचे नाही आहोत. वचन सांगते की इतके सांगायचे ख्रिस्ताच्या सुवार्तेला शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हाला भेटलो किंवा तुम्हाकडे आलो नाही तरी तुम्हा संबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की तुम्ही एका जीवाने सुवार्तेच्या विश्वासाठी एकत्र लढत एक चित्ताने स्थिर राहता. आज कलस्यामध्ये तुटी आहे, फुटी आहे, काय आहे, अनेक शिकवणी आहे, अनेक भ्रांतीचे आत्मे वेगवेगळ्या शिकवण देत आहेत. ख्रिस्ताची वधस्तंभाची सुवार्थ नाही, पाया नाही, ख्रिस्ताचं शरीर रक्ताची घोषणा नाही. आत्मा एक, प्रभू एक, पिता एक, ही एकता राखली जात नाही. म्हणून ते भ्रांतीच्या आत्म्याकडे कान दिलं जातं, फसले जातात. फसू नये, कुसगतीने नीती बिघडते. देवाचं वचन सांगतं देवाचा उपहास व्हायचा नाही. मनुष्य जे काही पेरतो त्याला त्याच पीक मिळेल असं गलतीकराच्या पत्रात 6 वचन नमूद आहे. याकरता ख्रिस्ताच्या सुवार्तेला शोभेल असं आचरण ठेवा. नुसती सुवार्ता करतानाच नाही, वैयक्तिक जीवनात सुद्धा पौल म्हणतो मी तुमच्याकडे आलो किंवा नाही आलो, म्हणजे ख्रिस्त आज जीवनात आला किंवा नाही आला, उद्या येईल, परवा येईल, आपण विश्रांती आपल्याला मिळाल्यानंतर ख्रिस्ताचा दिवस येईल, माहित नाही कधी येईल, पण जेव्हा तो येईल तेव्हा आपण त्याची वधूसारखे शोभलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताच्या सुवार्तेत शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हाला भेटलो किंवा तुम्हाकडे आलो नाही तरी तुम्हा संबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की तुम्ही एका जीवाने सुवार्तेच्या विश्वासाठी एकत्र लढत
एक चित्ताने स्थिर राहता. तुम्ही आम्ही आज त्या विश्वासामध्ये, कुटुंबामध्ये, कलस्यामध्ये, बाहेर एकत्र स्थिर असे आहोत का? आपण दोष देणारे, अस्थिर, जगातल्या गोष्टी मिळवण्याकरता पळणारे आणि ख्रिस्ताच्या सुवार्तेला शोभेल आचरण न ठेवणारे असे आहोत. लक्षात ठेवा, ख्रिस्ताच्या सुवार्तेला शोभेल असं आचरण ठेवा. इपिस्करास पत्र 5 अध्याय 3 आणि 4 वचन पण सांगतं पहा. इपिस्करास पत्र 5 अध्याय 3 आणि 4 वचन काय सांगतं पहा. जार कर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ यांचा तुम्हामध्ये उच्चार न हो. पहा, त्याची कृती तर लांबच राहिली. लोभाची कृती लांब राहिली. इथं काय लिहिले पहा, जार कर्म त्याची कृती लांब राहिली, अशुद्धता त्याची कृती लांब राहिली, यांचा तुम्हात उच्चार सुद्धा न हो. याचा उच्चार सुद्धा आपल्या मुखातून नाही झाला पाहिजे, पौल म्हणतो. म्हणजे ती कृती तर लांबच राहिली. जार कर्माची कृती लांब राहिली, लोभाची कृती लांब राहिली, अशुद्धतेची कृती लांब राहिली. त्याचा उच्चार सुद्धा मुखातून नाही झाला पाहिजे. उच्चार न हो हे पवित्र जनात शोभते. तुम्ही आम्ही ख्रिस्तामध्ये निवडले आहोत, पवित्र केले आहोत त्याच्या रक्ताद्वारे. तर काय शोभतं आपल्याला? कुठल्याही वाईट गोष्टींचा उल्लेख आपल्या मुखाद्वारे न करणं हे तुम्हा आम्हास शोभतं. जर आपण म्हणतो जसा तो पवित्र आहे, त्याच्या ख्रिस्ताद्वारेच्या रक्ताद्वारे आपण पवित्र झाले असं म्हणतो, तर आपण ते पवित्र करण्याच्या पाठीस लागलेले सर्व उच्चार, सर्व आपले अवयव ख्रिस्ताधीन होण्याकरता बुकलून दास केलेले आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तसेच अमंगळपण, बाष्पळ गोष्टी व टवाळी यांचाही न हो. पहा, ते तर मोठमोठ्या गोष्टी होत्या, आता ज्या खालच्या गोष्टी आहेत का? तसेच अमंगळपण, बाष्पळ गोष्टी, फुकट बोलत बसणं, बाष्पळ बोलत बसणं, चर्चा करत बसणं. 5 स्तोत्रसंहिता पहिला अध्यायातली वचनं थोड्याने वाचू आपण. निंदकाच्या बैठकीत जो बसत नाही, अहोरात्र शास्त्रात रमतो, तो कसा आहे? पाण्यात कटी लावलेल्या झाडासारखा आहे. इर्मया 17 अध्यायात पण तेच वचन सांगतं. तसेच अमंगळपणा, बाष्पळ गोष्टी व टवाळी यांचाही न हो. ती उचित नाहीत. टिंगल करणं, टवाळी करणं, एखाद्याची चेष्टा करणं सुद्धा उचित नाहीये. ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहात, तर तुमच्या विश्वासाद्वारे एखाद्याची दुर्बलता तुम्ही शोषली पाहिजे. हे रोमकरास पत्रामध्ये वचन नमूद आहे. तुम्ही ठेवलेल्या ख्रिस्तावर विश्वासाद्वारे तुम्ही सामर्थ्यवान झालेला आहात, तर तुम्ही एखादा दुर्बळ आहे तर त्याची टवाळी न करता त्याची दुर्बलता शोषली पाहिजे, त्याला तयार केलं पाहिजे, एकमेकांची वृद्धी केली पाहिजे. तसेच अमंगळपण, बाष्पळ गोष्टी व टवाळी यांचाही न हो. ती उचित नाही. त्याऐवजी उपकार स्मरण हो. प्रेज द लॉर्ड. त्याऐवजी ईशोपकार स्मरण हो. हा दुसरा एक शब्द आहे. देवाचं उपकार स्मरण, ईशोपकार स्मरण हो. होय, नेहमी आपलं मुख, स्तोत्रसंहितेमध्ये वचन पहा, मी दिवसभर माझ्या मुखातून तुझी काय करेल? स्तुती करेल. दिवसभर माझ्या मुखातून गौरवपर शब्द निघतील. कमिटमेंट करा. ती जीभ, याकूब म्हणतो, ती नरकाच्या अग्नीने पेटलेली आहे. जसं जहाजाला अंकुश वळवण्याकरता असतं, घोड्याला ती दोर असते, तसं याकूब म्हणतो जीभ पूर्ण शरीर मलिन करतं. अपशब्द बोलणं, निंदा करणं, राग करणं, द्वेष करणं, टवाळी करणं हे शोभत नाही पवित्र जनात, ख्रिस्ती विश्वासू लोकांस. वचन सांगतं आपण असे असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पहा, आपण अजून एक वचन वाचूया. कलसेकरास पत्र 4 अध्याय 5 आणि 6 वचन. कलसेकरास पत्र 4 अध्याय 5 आणि 6 वचन. कलसे याचा 4 अध्याय 5 आणि 6 वचन काय म्हणतं पहा. कलसे याचा 4 अध्याय आणि 5 आणि 6 वचन.
4थ्या वचनापासून वाचूया. यासाठी की जसे मला बोलले पाहिजे तसे बोलून मी ते गुज प्रकट करावे. पौल काय म्हणतो, माझ्यासाठी प्रार्थना करा यासाठी की मी जसे बोलले पाहिजे तसं मी बोललो पाहिजे आणि ते बोलून गुज प्रकट करावं. याकरता एकमेकांकरता प्रार्थना करा. बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा, संधी साधून घ्या. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर, केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे कसे उत्तर द्यावे हे तुम्ही समजावे. परत तो मिठाचा रुचकरपणा आला इथे. तो मिठाचा रुचकरपणा एक आत्मिक बोध देतं. ख्रिस्त तुमच्या आमच्या जीवनात आहे तर ते प्रीतीद्वारे शब्द निघतील, ते शांतीद्वारे शब्द निघतील. चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगलं बाहेर काढतो, वाईट मनुष्य आपल्या वाईट भांडारातून वाईट बाहेर काढतो. ख्रिस्त म्हणतो, जर ते भांडार ख्रिस्ताने भरलंय, प्रीतीने भरलंय, शांतीने भरलंय, आशीर्वादाने भरलंय, तर त्या भांडारातून चांगल्याच गोष्टी बाहेर येतील. मिठाचा रुचकरपणा. मग ख्रिस्त मगाशी जे गाणं गायलं नाही का, मनी माझ्या पाहिले जिकडे तिकडे ती मावली पाय. त्याची आत्मिक आशीर्वाद आपल्या ठाई असली पाय. वचन वाचा, त्याला प्राप्त करून घेण्यासाठी ती शांती प्रीती आपल्या ठाई राखा, म्हणजे तो मिठाचा रुचकरपणा तुमच्या मुखातून बाहेर येईल आणि कोणास कसे उत्तर द्यावे तुम्हाला समजेल. पवित्र आत्मा तुम्हाला बोध करेल. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त असलं पाहिजे. नेहमी एखाद्याला ऐकण्याला कृपा मिळाली पाहिजे, आशीर्वाद मिळाले पाहिजे, असे शब्द बाहेर पडले पाहिजे. निराशाने नाही, निंदेने नाही, टवाळीने नाही, द्वेषाने नाही, रागाने नाही. हे सर्व वधस्तंभाला खेळलेल्या गोष्टी आहेत. ख्रिस्ताबरोबर ते जुनं मनुष्यपण ख्रिस्ताच बरोबर तुमच्या आमच्या बरोबर ख्रिस्ताबरोबर खेळलं गेलं आहे. ते जुनं मनुष्य कृती सुद्धा त्याच्या तुमच्या आमच्या जीवनातून काढलेल्या आहे आणि त्या कृती दिसतायत, तर ख्रिस्त आपल्यामध्ये नाही. तुमचं बोलणं सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे कसे उत्तर द्यावायचे हे तुम्ही समजावे. प्रेज द लॉर्ड. होय, मिठाने रुचकर कृपायुक्त बोलणारे आपण असलो पाहिजे. ऐकणाऱ्याला कृपा मिळाली पाहिजे, आशीर्वाद मिळाले पाहिजे. ते समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे. तुम्ही आज ख्रिस्तामध्ये प्रकाश या जगात आहात यासाठी की तुमच्या जीवनातून ती चांगली कृत्य, चांगली कार्य इतरांनी पाहावी आणि देवाच्या समाचाराच्या दिवशी देवाचं काय करावं, गौरव करावं. याकरता तुम्ही या जगाचे प्रकाश मीठ आहात, ख्रिस्त म्हणतो. यासाठी आम्ही ख्रिस्तामध्ये निवडले आहोत, नेमले आहोत की तो प्रकाश इतरांना प्राप्त व्हावा, देवाच्या समाचाराच्या दिवशी त्याचं गौरव व्हावं. इपिस्करास पत्र 4था अध्याय 29-32 वचन काय म्हणतं पहा. इपिस्करास पत्र याचा 4था अध्याय 29 आणि 32 वचन काय म्हणतं पहा. शेवटच्या काही वचनाकडे जाऊया आपण. इपिस्करास पत्र 4था अध्याय, शेवटचे म्हणजे 4-5 वचन राहिले. 4था अध्याय 29 ते 32 वचन काय म्हणतात. तुमच्या तोंडावाटे कोणती अमंगळ भाषण न निघो, तर गरजेप्रमाणे आध्यात्मिक उन्नती करता जे काही उपयुक्त तेच मात्र निघो, यासाठी की तेने करून ऐकणाऱ्यास कृपादान प्राप्त व्हावे. तुमच्या तोंडावाटे कुठलंही अमंगळ भाषण न निघो, तर गरजेप्रमाणे आध्यात्मिक उन्नती करता जे उपयुक्त तेच मात्र निघो, यासाठी की ऐकणाऱ्यास कृपादान प्राप्त व्हावे. जे ऐकतील त्यांना कृपादान प्राप्त व्हावं, असं गरजेपुरतं बोलणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पुढचं वचन काय म्हणतं पहा. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, त्याच्या ओघे तुम्ही तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित झाला आहात. आम्ही अमंगळ बोलून, राग करून, द्वेष करून, पवित्र आत्मा ख्रिस्तामध्ये जो तुम्हाला देऊ केलेला आहे तुमच्या बरोबर, त्याला आम्ही काय करत आहोत, खिन्न करत आहोत, दुःखी करत आहोत. एकमेकांचा द्वेष करून, अपशब्द करून. इथं वचन सांगतं पहा, तुमच्या तोंडावाटे कोणते अमंगळ भाषण न निघो, तर गरजेप्रमाणे आध्यात्मिक उन्नती करता जे उपयुक्त तेच मात्र निघो, यासाठी की तेने करून ऐकणाऱ्यास कृपादान प्राप्त
व्हावे. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. त्याच्या योग्य तुम्ही तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित झाला. ती चिन्ह तुमच्या जीवनावर, तुमच्या कपाळात शिक्का मारलेले पवित्र आत्म्याद्वारे, विसार दिलेले पवित्र आत्मा तुम्हा येणाऱ्या राज्याकरता की हे निवडलेले लोक आहेत म्हणून. आणि आपण जर असं वागत नाही ख्रिस्तामध्ये, शांतीने, प्रीतीने, आध्यात्मिक उन्नतीकरता बोलत नाही, कृपा मिळवून बोलत नाही, तर आपण पवित्र आत्म्याला खिन्न करत आहोत. समाजाच्या दिवशी लोकांनी गौरव करावं असं वागणारे आपण आज आहोत का? आपल्या जीवनातून विचार करा. पहा 21 वचन काय, तर सर्व प्रकारचे कटुत्व. पहा, सर्व प्रकारचे कटुत्व. कुठलं कटुत्व असू शकतं? एखाद्या बाबतीत जुना राग पकडून ठेवणं, द्वेष करणं, मत्सर करणं, तोंडाने गोड बोलणं पण मनामध्ये ती गाठ बांधून ठेवणं, संताप, एखादं काम होत नसेल, एखादा तुमचा फोन उचलत नसेल, एखादं तुमचं मागणं मान्य होत नसेल, देवाकडून मनुष्याकडून संताप व्यक्त करणं हे सुद्धा चांगलं नाहीये. संताप व्यक्त करणं, आपल्या मुलांवर संताप व्यक्त करणं. तुमची मुलं बदलावी तुम्हाला वाटतं तर प्रीती करा, प्रार्थना करा, गुडघ्यावर या, उपास करा. संताप करणं योग्य नाही. कटुत्व ठेवणं, क्रोध म्हणजे राग. क्रोध ही परसीमा आहे. क्रोध येणं, क्रोध, कलकलाट करत बसणं, किरकिर करणं, कुडकुडणं देवाला पसंत नाही. इस्रायल लोकांनी कुडकुड केली. अरण्यात 26 एका ठिकाणी 23 एका ठिकाणी 26 मरून पडले असं लिहिलंय. पहा, अभद्र भाषण, शिवीगाळ, सर्व गोष्टीचं भाषण अभद्र भाषण. ही अवघ्या दुष्टपणा सुद्धा तुम्हापासून दूर करण्यात येवो. होय, ख्रिस्ताद्वारे ते सर्व अंधकाराच्या गोष्टी वधस्तंभावर खेळलेल्या आहेत आणि त्या जर आपल्या मुखात आहेत, आपल्या जीवनात आहेत, अभद्र भाषण, क्रोध, संताप, कलकलाट, तर ख्रिस्त आपल्यामध्ये नाही. ती चांगली कार्य करावी म्हणून देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला नेमलेलं आहे. यासाठी की समाचाराच्या दिवशी, जो दिवस देवाचा न्यायाचा दिवस आहे, त्या दिवशी त्याने गौरव करावं पित्याचं. आज या जगात सुद्धा करावं आणि समाचाराच्या दिवशी सुद्धा करावं. तुमच्या आमच्याकडे पाहू. प्रेज द लॉर्ड. 32 वचन काय सांगतं पहा, आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारिक व कणवळ व्हा. जशी देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. एकमेकांबरोबर उपकार करत राहा, आशीर्वाद देत राहा, जो मागतो त्याला देत राहा. उपकारिक व कणवाळू व्हा. जसा ख्रिस्त कणवाळू झाला तुमच्या आमच्या पापांकरता, या पृथ्वीच्या प्रत्येक माणसाच्या पापाकरता तो कणवाळू झाला. त्यांनी दया केली. तो कणवाळूपणा, तो उपकारिकपणा आपल्या जीवनात असला पाहिजे. जशी देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. आणि आज तुम्ही प्रियजनास, आपल्या ऐश्वर्य बंधूस, तुमच्या बरोबर निंदे केलेल्या लोकांबरोबर क्षमा केलेली नाही तर देव सुद्धा तुम्हाला क्षमा करणारे असं ख्रिस्ताने सांगून ठेवलेलं आहे. प्रार्थना करत असताना आपण उठून आपलं पात्र रिक्त असलं पाहिजे, दयेने भरलेलं, क्षमाने भरलेलं, कोणाचा द्वेष नसलेला, मत्सर नसलेला. तेव्हा ते पात्र आशीर्वादाने भरलं जाईल. या जगात आपण क्षमा करण्याकरता, देवाची कार्य करण्याकरता ख्रिस्तामध्ये नेमलेले आहोत. यासाठी की तुमच्या आमच्याकडे पाहून इतरांनी देवाचं गौरव करावं. प्रेज द लॉर्ड. पहा, याच इपिस्करास पत्र दुसऱ्या अध्यायामध्ये 8वे वचन काय सांगतं पहा. इपिस्करास पत्र दुसऱ्या अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. 8व्या वचनापासून वाचू. तुमचे तारण कृपेनेच विश्वासाद्वारे झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले नाही तर ते देवाचे दान आहे. कुणी अड्डत्त बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आपण चांगली कर्मे करावी. आपण
चांगली कर्मे करावी म्हणून ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे आपण त्याच्या हातचे काम आहोत. ती कर्मे आपण करावी म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली आहे. होय, पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी याच इपिस्कारास पत्र पहिल्या अध्यायामध्ये पण नमूद आहे. आपण पृथ्वीच्या स्थापनेमध्ये पवित्र निर्दोष देवाच्या दृष्टिकोनाने प्रेमामध्ये व्हावं म्हणून देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्तामध्ये निवडलेलं आहे. का? तर ती कर्म आपण करावी. आपण ख्रिस्ताच्या हातचे, कृतीच्या हातचे काम आहोत. त्यांनी बनवलंय. ही इज क्रिएट टू अस. त्या देवाने जसं आदामाला स्वतःच्या प्रतिरूपाचं बनवलं तसं देवाच्या हातची कृती ख्रिस्तामध्ये तुम्ही आम्ही आहोत. तुमच्या जीवनात काही कमतरता असेल तर दोष देणारे बनू नका. म्हणा, घोषणा करा. जसा वधस्तंभावर ख्रिस्त अशक्तपणामध्ये खेळला गेला, त्याच्या अशक्तपणामध्ये मी सर्व काही करावा शक्तिमान आहे. तो त्याच्या सामर्थ्याने माझ्या ठाईतला अशक्तपणा भरून काढेल अशी घोषणा करा. इथं सांगतं आपण चांगली करणी करावी म्हणून ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे आपण त्याच्या हातचे काम आहोत. ती कर्मे आपण करावी म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. देवाने पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्तामध्ये तुम्हाला निवडलं की ती कर्म आपण करावी. आपण शांती करावी, आपण एकमेकांना प्रार्थना करावी, आपण एकमेकांना क्षमा करावी आणि देवाचं गौरव प्रगट व्हावं. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेव वचन, तुम्ही कोणाच्या हातचे काम आहात? ख्रिस्ताच्या हातचे काम आहात. स्वतःला निंदा करू नका. काय माझं जीवन, मला जीवनात काहीच नाही. काही नाही, तुम्ही देवाच्या हातचे काम आहात. ख्रिस्तामध्ये निर्माण केलेले पात्र आहात. त्याच्याद्वारे देवाचं गौरव व्हावं म्हणून नेमलेले आहात. ती आधीच योजून तुमच्या आमच्याकरता ठेवलेली आहेत. ख्रिस्तामध्ये ही काम ती आज घडतात असं नाही, ती आधीच योजून ठेवलेली आहे. प्रेज द लॉर्ड. या आपण अजून शेवटची 2-3 वचन वाचून फार महत्वाचे आहेत. ऐकूया. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 13 ते 16 वचन. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 13 ते 16 वचन काय सांगतं पहा. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 13 ते 16 वचन. या जगामध्ये आपण कसं असावं वचन सांगतं. सरकारी अधिकाऱ्यांना अंकित होऊन राहणे, त्याचा मतळा. त्यातलं पहिलं वचन काय म्हणतं? मनुष्याने स्थापलेल्या प्रत्येक व्यवस्थेला प्रभूकरिता अधीन असा, राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या, आणि अधिकारी वाईट करणाऱ्या शिक्षा देण्यासाठी व चांगले करण्यासाठी स्तुती करण्यासाठी त्यांचे पाठवलेले म्हणून त्याच्या अधीन असा. मनुष्याने स्थापलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा, राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या वचन सांगतं. पेत्र नमूद करतो. 15 वचन काय म्हणतं पहा. देवाची इच्छा अशी आहे की तुम्ही चांगले करणारे निर्बद्ध मनुष्याच्या अज्ञानाला कुंठित करावं. तुम्हाला देवाने का निवडलंय? का क्षमा करायची आहे? निंदेबद्दल एखादी चूक केली ती क्षमा का करायची? पांघरून का घालायची? प्रीती का करायची आहे? कारण की तुम्ही असं करणाऱ्यांनी जे अज्ञानामध्ये काम करतात त्या अज्ञानामध्ये आहे, त्यांना समजत नाही. द्वेषाबद्दल द्वेष करतात, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात सांगितला होता नियमशास्त्रामध्ये. म्हणून ते आज ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याचा जीव घेत असतील. पण ख्रिस्त योहानमध्ये नमूद केलेलं वचन आहे की त्यांना वाटेल की आम्ही देवा करता करत आहोत म्हणून क्षमा करा. या करता तुम्ही चांगले करणाऱ्यांनी अज्ञानामध्ये जे बसलेले आहेत अशांना काय करावं? कुंठित करावं. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा अशी आहे की तुम्ही चांगले करणारे निर्बुद्ध मनुष्याच्या अज्ञानाला कुंठित करावे. यातलं 16 वचन काय म्हणतं पहा. आपली स्वतंत्रता ही दुष्टपणाचे झाकण न करिता तुम्ही स्वतंत्र तरी देवाचे दास असे आहात. या जगात स्वतंत्र झालेलं आहे. सत्य तुम्हाला समजलेलं आहे. सत्याने तुम्हाला स्वतंत्र केलेलं आहे. ख्रिस्त ते सत्य आहे. सत्य स्वतंत्र झालेले असताना सुद्धा या जगातील गोष्टींचा उपभोग घेणारे बनू नका. आपली स्वतंत्रता दुष्टपणाचं झाकण बनवून घेऊ नका. तुम्ही ख्रिस्ताचे असताना जर जगाचे उपभोग घेत आहात, समरूप झालेले आहात, त्याचे सगळं पांघरून घेतलेलं आहे, तर तुमच्याकडे बघून जे विश्वासात दुर्बळ आहेत ते पहा, ते अश्वासू, ते सर्व बंधू पाप करतील, चुकीच्या गोष्टी करतील, देवाकडे वळणार नाहीत. वचन सांगतं
की पहा, आपली स्वतंत्रता ही दुष्टपणाचे झाकण न करिता तुम्ही स्वतंत्र तरी देवाचे दास असे बना. स्वतंत्रता आहे, तुम्ही स्वतंत्र केले ख्रिस्ताद्वारे, सार्वकालिक जीवनाचे वारस संतान केले ख्रिस्ताद्वारे, पण स्वतंत्र आहे तरी देवाचे दास असे बना. निंदेबद्दल क्षमा करा, द्वेषाबद्दल आशीर्वाद द्या, काळजी घ्या. या जगात असताना स्वतंत्र झालेल्या पौल एका ठिकाणी म्हणतो पहा, सर्व प्रकारची मोकळीकता आहे, मुभा आहे, पण सर्वच गोष्टी हितकारक नाहीत, सर्वच गोष्टी वृद्धी करतात असं नाही. काय पांघरावं, काय घालावं, काय बोलावं, कसं राहावं, स्वतंत्रता आहे तरी देवाचे दास, देवाच्या वचनात सुवार्तेला शोभेल असं, ख्रिस्ताला शोभेल असं आपलं जीवन जगणारे बना. कारण त्याकरता आपण नेमलेले आहोत. सर्वांस मान द्या, बंधुवर्गात प्रीती करा, देवाचे भय धरा, राजाला मान द्या. जिथं तुम्ही राहता, ज्या बंधुवर्गात आहात, तिथं काय करा, तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, देवाचे भय धरा, राजाला मान द्या. राजा कोण? प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा, आणि या जगाचे अधिकारी आहे, शासन आहे. सर्वांच्या अधीन असं राहा, पण देवाचे दास असे राहा. प्रेज द लॉर्ड. पहा, कलसेकरास पत्र 3 अध्याय 5 ते 10 वचन, शेवटची 2 वचनं राहिली. कलसेकरास पत्र 3 अध्याय 5 ते 10 वचन काय म्हणतात पहा. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव जिवे मारा, म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, काम वासना, कुवासना व लोभ यास जिवे मारा. इन ब्रॅकेट मृत्यूपजा पण लिहिलंय, जिवे मारा. त्यामुळे देवाचा क्रोध आज्ञाभंगाच्या पुत्रावर होतो. हे सर्व जिवे मारा वधस्तंभाला खिळलेलं आहे. लोभ धरणं एखाद्या गोष्टीचा, हाव धरणं, टिंगल टवाळी मागाशी पाहिलं आपण, अमंगळपणा, काम वासना, जार कर्म, हे जिवे मारा. त्यामुळे देवाचा कोप आज्ञाभंगाच्या पुत्रावर होतो. तुम्ही पूर्वी त्या वासनात जगत होता, तेव्हा त्यामध्ये तुम्ही वागत होता. ज्या वासनात जगत होता त्यात वागत होता पूर्वी. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, मुखाने निंदा व शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. आधी जगत होतो, आधी त्या वासनेत जगत होतो, वागत होतो, पण आता काय झालेले आहोत? आता ते दूर करा. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, मुखाने निंदा व शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. Remove that all things which is not from the God. देवापासून, देवाला संतोष न देणाऱ्या गोष्टी जर तुमच्या आमच्या जीवनात आहोत, तर ख्रिस्ताचा प्रकाश तुमच्या आमच्या जीवनात नाही. देवाने या जगात यासाठी ठेवलेला आहे की तुमच्या जीवनातून देवाचं गौरव प्रगटावं आणि न्यायाच्या दिवशी, समाचाराच्या दिवशी त्याने देवाचं गौरव करावं. प्रेज द लॉर्ड. 9 वचन काय म्हणतं पहा. एकमेकांबरोबर लबाडी करू नका. खोटं बोलणं, खोटी साक्ष देणं, लबाडी करणं, एकमेकांवर लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृती सुद्धा काढून टाकिले आहे. होय, तो जुनं मनुष्य पण, रोमकरास पत्र 6 अध्याय 6 वचन, जुनं मनुष्य पण ख्रिस्तामध्ये वधस्तंभाला खिळलेला आहे. तो जुनं मनुष्य पण अंधकाराच्या गोष्टी, द्वेष, मत्सर, सैतानाची मरणाची सत्ता ख्रिस्ताच्या मरणाने, रक्ताने नाहीशी झाली आहे. आणि जर नाहीशी झाली आहे तर जुना मनुष्य नुसताच काढला का हो? नुसता जुना मनुष्य वधस्तंभाला खिळला का? नाही, तर जुन्या मनुष्याच्या कृती सुद्धा तुमच्या आमच्या जीवनातून काढून टाकलेला आहे. म्हणजे जुना मनुष्य वधस्तंभाला खिळला, नुसतं मनुष्य खेळला का? नाही, त्याच्या कृती सुद्धा काढल्या. जर आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तर ख्रिस्ताच्या कृती, कार्य, प्रकाश आपल्या जीवनात प्रकाशमान झाला पाहिजे, जुन्या मनुष्याच्या नाही. हे वचन सांगतं. एकमेकावर लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृती सुद्धा काढून टाकले आहे. रिमूव्ह, काढले, कट केले त्या ब्रांचेस सगळ्या, ज्या देवांच्या फळ देणाऱ्या नव्हत्या त्या काढल्या. तुमचा कलम केलेला आहे, पौष्टिक मुळाचे भाग झालेला आहे. तू मुळाला आधार नाही, तो मूळ तुला आधार आहे. प्रेज द लॉर्ड.
मूळ पवित्र तर फांद्याही पवित्र पौल म्हणतो. याचं पुढचं वचन काय सांगतं पहा. आणि जो नवा मनुष्य, जुना मनुष्य कृतीद्वारे काढला, आणि जो नवा मनुष्य त्याच्या अस्तित्वात आणणाऱ्या प्रतिरूपाने पूर्ण ज्ञानाने नवा केला जात आहे, त्याला अंगी ल्यालेले आहात. तुम्ही कोणाला ल्यालेले आहात? ज्यांनी ज्यांनी बाप्तिस्मा घेतला त्यांनी ख्रिस्ताला पांघरून घेतलेलं आहे असं वचन सांगतं. गलतीकाराच्या पत्रात सांगितलंय. कोणाला पांघरून घेतलेलं आहे? नव्या पुरुषास. जुना पुरुष काढला आणि आत्म्याने, आत्मिक रूपाने जो उठवला गेला सार्वकालिक जीवनाकरता, ते आत्मिक रूपाला, ख्रिस्ताला परिधान केलेले तुम्ही आम्ही आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि जो नवा मनुष्य त्यास अस्तित्वात आणणाऱ्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला अंगी ल्याला आहात. बाप्तिस्मा काय घेतला आपण? जुना मनुष्य पापामध्ये, ख्रिस्ताच्या मरणामध्ये बाप्तिस्मा आपण घेतला आणि उठले गेलो. माझ्या जीवनात थोडस टाइम लागला. मी 2006ला बाप्तिस्मा घेतला होता, उठलो 2013ला. होय, मला जेव्हा ख्रिस्त पवित्र शास्त्र वाचलं आणि तो आत्मिकरित्या 3.5 वर्षानंतर मला वाचल्यानंतर मिळाला, तेव्हा प्रभू प्राप्त झाला. तुमच्या आमच्या जीवनात होऊ नये म्हणून देवाने मला त्याचा दास असं बनवलं की तुम्ही बाप्तिस्मा घेतला म्हणजे ख्रिस्ताच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, जुनं मनुष्य पण काढलं, कृती सुद्धा काढल्या, यासाठी की जो उठवला गेला नवा मनुष्य, तिथं स्पष्ट वचन, जो उठवला गेला पहा, आणि जो नवा मनुष्य त्याच्या अस्तित्वात आणणाऱ्या प्रतिरूपाने, अस्तित्वात येणारं रूप म्हणजे आत्मिक गौरवशाली रूप. जे आत्मिक रूप तुम्ही पहा, देवाने किती असाध्य गोष्ट साध्य केली. प्रत्येक ठिकाणी जो विश्वास होतो ख्रिस्तावर, त्या विश्वासाद्वारे ख्रिस्त तुमच्या ठाई येतो आणि अस्तित्वात येणारं गौरवशाली शरीर त्यासारखे आपण बदलत आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला अंगी ल्याला आहात. मग जर आपल्या तोंडातून शिवीगाळ जाते, चांगली कृत्य जात नाही, तर आपल्या ठाई तो जुना मनुष्य तसाच आहे. लक्षात ठेवा, त्या नव्या केला जात आहे, त्याला प्रतिरूपाने पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला अंगी ल्याला आहात. होय, देवाने तुम्हा या जगात यासाठी ठेवलं, प्रकाश, मीठ. ख्रिस्त म्हणाला, तुम्ही या जगाचे मीठ आहात. मिठाचा खारटपणा गेला तर कशाने? पायाखाली तुडवण्यात टाकणं. ते पायाखाली तुडवणं म्हणजे नरकात टाकणं आहे. मीठ तुम्ही आम्ही आहोत. खारटपणा ख्रिस्त आहे. जर ख्रिस्तच आपण ठेवला नाही तर सार्वकालिक जीवनात आपल्याला कोण घेईल? पवित्र आत्म्याची मुद्रा आपण सांभाळली नाही, ती अभद्र भाषण, शिवीगाळ, जारकर्म जगात मिसळलेले असे आहोत, तर आपल्या सार्वकालिक जीवनात कोण घेईल? होय, त्याला अंगी ल्यालेले आहात. पेत्र काय म्हणतो पहा, पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 11 आणि 12 वचन, शेवटचं वचन वाचूया, जे शेवटच्या काळाविषयी बोध करतं. तुम्ही आम्ही या जगात का ठेवले आहोत. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 11 आणि 12 वचन, शेवटचं वचन वाचू. प्रिय बंधूंनो, म्हणजे मी पण आलो त्या, प्रिय बंधूंनो, जे तुम्ही परदेशी व प्रवासी आहात, त्या तुम्हास मी विनंती करीतो की जीवाबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनापासून दूर राहा. मग जीवाबरोबर लढणाऱ्या दैहिक वासना कुठल्या कुठल्या आहेत? द्वेष करणं, मत्सर, मोठमोठी पाप कर्म करत नसाल, माहिती आहे, चोरी करणं, हे करणं, ते करणं, विचार करणं नाही, पण शिवीगाळ करतात, द्वेष करतात, मनात राग पकडतात. दैहिक वासनापासून दूर राहा. प्रिय बंधूंनो, जे तुम्ही परदेशी व प्रवासी आहात. परदेशी म्हणजे जिथून आपला प्रभू येशू तारणार येणार आहे त्या राज्यात जाणार आहे. सियोन देश नाही का, आपल्याला तिकडे जायचं आहे. नीले आसमा के पार जाएंगे, तर आपल्याला तिकडे जायचं आहे, ते राज्य तयार करत आहे, तिथले आपण परदेशी प्रवासी आहोत. आणि मग परदेशी प्रवासी आहोत तर या जगातल्या गोष्टी ज्या आपल्या जीवनातून काढून टाकल्या, त्याच जर आपल्या जीवनात आहेत, तर आपण त्या राज्याकरता तयार होत नाही, ज्या राज्याकरता ख्रिस्त तयार करण्यासाठी गेला आहे. परदेशी प्रवासी आहात, त्यात तुम्हास मी विनंती करतो की जीवाबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनापासून दूर राहा.
डोळ्याची वासना, घमंड, फुशारकी, गौरव, संपत्ती, सर्व गोष्टीपासून दूर राहा. 12 वचन काय सांगतं? विदेशी लोकात आपले आचरण चांगले ठेवा. तुम्ही या जगात ठेवलेले तर ख्रिस्ताचे प्रकाश यासाठी ठेवलेले आहात, यासाठी की तुमच्या जीवनातून चांगलं आचरण, वर्तणूक, कृती इतरांना दिसावी आणि देवाचं गौरव व्हावं. यासाठी की ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हा विरुद्ध दुर्भाषण करीतात. पहा, या जगात तुम्हाला ठेवले कशासाठी? तुमच्या जीवनातून प्रकाश, गौरव प्रकट व्हावा. आणि ज्याविषयी ते तुमच्यावर दुर्भाषण करतात, आळ घेतात, इथं वचन सांगतं पहा, ज्याविषयी ते तुम्हाला दुष्कर्मी समजून तुम्हाविषयी दुर्भाषण करतात, त्याविषयी त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे. प्रेज द लॉर्ड. काय करावं? ज्याविषयी दुष्कर्मी समजून दुर्भाषण करत आहेत आज ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांविषयी, त्यांनी कसं राहिलं पाहिजे? चांगले सत्कर्म करणारे असलं पाहिजे. यासाठी की देवाच्या समाचाराच्या दिवशी त्यांनी देवाचं गौरव करावं. आमच्याकडे पाहून, आपल्या जीवनातील ती सत्कर्म पाहून. प्रेज द लॉर्ड. म्हणून ख्रिस्त मत्तेमध्ये म्हणतो, तुम्ही या जगाची प्रकाश आहात. दिवा लावून दिवटीनं ठेवला जातो, यासाठी घरातील लोकांवर प्रकाश पडावा. दिवा लावून मापाखाली ठेवला जात नाही. तसे तुम्ही या जगात ठेवलेले आहात, यासाठी तुमच्या जीवनातून सत्कर्म पाहून त्याने देवाचे काय करावे? गौरव करावे. होय, आज आपल्या जीवनातून देवाचा गौरव होत आहे का? आपल्या जीवनातून इतरांना क्षमा, शांती, तारण मिळत आहे का? जे दुर्भाषण करतात त्यांनी पहा, त्या दिवशी गौरव करावा पित्याचा आमच्याकडे पाहून. म्हणून आज आपण काम करत आहोत का? समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे, याकरता तुम्हास त्याने ख्रिस्तामध्ये त्याच्या हातचे काम असं बनवलेलं आहे. प्रभू या वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला आशीर्वादित करो आणि देवाचा गौरव प्रभू येशूच्या नावामध्ये तुमच्या ठाई वर्तवण्यात येऊ. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटची या प्रार्थनेची सहभागाची प्रार्थना करूया. सगळ्यांसाठी प्रार्थना करूया. जेवढे उपस्थित आहेत, मावशी, सॅमसन अंकल, आई, शेजारचे ताई दादा, प्रकाश बदर आहेत, मंगल पवार, जेवढे आहेत तेवढे आपण सगळ्यांसाठी प्रार्थना करूया. नंतर प्रभूची प्रार्थना करूया. वचनानुसार आशीर्वाद घेऊया. आजच्या सहभागिता संपूया. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्याही नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता सुंदरच्या वचनाद्वारे बोललास, सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. सामर्थ्य दिलंस, उलगडा दिलास, त्याबद्दल धन्यवाद देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तो स्थिर केला असेल आमचा विश्वास आहे. ते आत्मिक पुरुष जो आत्मा सौम्य, शांत आहे, तुझ्या दृष्टिकोनात बहुमूल्य आहे, त्याने जी अविनाशी शोभा आहे गुप्त मनुष्याची, त्यानुसार प्रत्येकाला ऐकणाऱ्यास आणि सर्व ख्रिस्ती लोकांस तू बदल. त्या आत्मिक सुंदरता प्रत्येकाच्या जीवनातून बहरली जावी. आता प्रीतीचा सुगंध ख्रिस्तामध्ये आमच्या ठायातून, आमच्या जीवनातून तुला यावा पिता, असं तू कर. होय, आज रात्री येणार असं तू जागृत ठेव. सुंदरसं अन्न दे, त्यांना खाऊन शक्ती, सामर्थ्य दे, शिक्षणाच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. ज्या रात्रीच्या वेळी प्रवास करताय त्यांना सुखरूप प्रियजनांकडे पोहोचव. जे लहान लेकरं आहेत ते जगातील मृगजळ, वाईट घटनापासून त्यांना दूर ठेव. जे आज निराशामध्ये आहेत, ऊर बडवून घेऊन रडत आहेत, त्यांना पवित्र आत्म्याद्वारे सांत्वन दे, शांती दे, आशा दे. जे आज निराशात, अंधकारात बसलेत, वाईट विचारामध्ये आहेत, त्यांची भेट घे. पवित्र आत्म्याद्वारे त्यांच्या ठाई तू आशा घाल. वृद्ध लोक, अनाथ आश्रमातील लहान लेकरांना मुखास अन्न पाणी दे, आरोग्य दे. थंडीच्या काळात त्यांना प्रभू येशू सामर्थ्य दे. जे बेघर आहेत, जे जॉबसाठी फिरतात, त्यांच्या हाताला काम दे, त्यांना तू निवारा दे. ज्यांचे पैसे मोठमोठ्या मालकाकडे, कंपनीकडे अडकलेत, पीएफच्या ज्यांच्या केसेस आहेत, ज्यांचे पीएफच्या केसेस आहेत, इडलीच्या ज्यांच्या या चार्जेसच्या, त्या ख्रिस्तामध्ये मोकळ्या कर. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल.
सर्व डॉक्टर नर्सेसला तुझ्या आरोग्यात स्पर्श कर, त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे आज बिछानाला खिळलेलं आहे, अनेक आजारांनी त्रस्त आहेत, हाडांचे, गुडघ्यांचे, पोटांचे, नसांचे, डोळ्यांचे, डोक्याचे, मेंदूचे, त्वचेचे आजार आहेत, ख्रिस्ताच्या नामामध्ये मोकळे केले जावेत. ख्रिस्ताच्या रक्तामध्ये सर्वजण शुद्ध व्हावेत. तसेच तू प्रार्थना करतो, आज जे काही सेवा करणारे पाळक लोक आहेत, एनजीओ मध्ये लोक आहेत, त्यांना तू सामर्थ्याने भर, पवित्र आत्मे सामर्थ्य. त्यांच्याद्वारे तुझा प्रकाश अंधकारातील बसलेल्या लोकांमध्ये प्रकाशमान व्हावा आणि ते ख्रिस्ताकडे यावेत असं तू कर. देशामध्ये शांती राहू दे. सर्व बेघर गरीब लोकांचा संभाळ कर, त्यांच्या वाणीकडे लक्ष दे पित्या. प्रभू येशूच्या नावात त्याच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात असं तू कर. प्रार्थना करतो सॅमसन अंकल त्यांच्या कुटुंब लेकरांकरता तुझं आरोग्य, शांती, प्रीती त्यांच्या ठाई राहू दे. त्याची लेकरं जिथं काम करतात देवदूतांच्या पहाऱ्यामध्ये तू राख. मावशी, त्यांची सुना, नातवंड, लेकरांमध्ये तुझं जीवन, आरोग्य, शांती, विश्वास दृढ कर. सर्व अंधकाराच्या गोष्टी त्यांच्या जीवनातून ख्रिस्ताच्या प्रकाशात काढल्या जाव्यात. आज फुलाताई नाहीत, पण फुलाताईंचा भाऊ त्यांनाही तुझ्या विश्वासात दृढ कर. अंधकाराच्या गोष्टी त्यांच्या जीवनातून ख्रिस्तामध्ये तू काढ. ऑनलाईन जेवढे पाहतायत प्रकाश ब्रदर आहेत, त्यांच्या फॅमिली तुझं आरोग्य प्रकाश राहू दे आणि तुझं प्रीतीद्वारे त्यांचं कुटुंब प्रीतीमध्ये बांधलं जावं असं तू कर. एक विश्वासामध्ये, गौरवामध्ये, ख्रिस्तामध्ये ते कुटुंब स्थिर तू कर. त्यांच्या लेकरांना जे काही पाहिजे ते ख्रिस्ता तुझ्या योजनेद्वारे पूर्ण कर. त्यांना ते मार्गदर्शन कर, तुझ्या वाणीद्वारे चालव, तुझ्या वचनाद्वारे त्यांची पावलं स्थिर कर. तसेच तू प्रार्थना करतो ज्या चर्चला जातात, जिथे काम करतात, तिथले अधिकारी त्यांच्यामध्ये परिवर्तन व्हावं, त्यांच्या शांतीद्वारे यांच्या जीवनातून ती शांती बरं आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं असं तू कर. होय, त्याच्या कुटुंबामध्ये शांती राहू दे. सर्व अंधकाराच्या गोष्टी, सैतानाचे अटॅक, सर्व गोष्टीपासून दूर ठेव. स्तोत्रसंहिता 119, 133 वचन सांगतो, तुझ्या वचनाद्वारे म्हणजे पावलं स्थिर कर. कुठल्याही वाईट गोष्टींचा अंमल मजवर होऊ देऊ नको. त्या वचनाद्वारे त्यांचं जीवन तू स्थिर कर. सर्व वाईट गोष्टींचा अंमल त्यांच्या जीवनातून ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे काढला जावा. तसेच तू हिवाळी कुटुंबामध्ये शांती, प्रीती, आरोग्य राहू दे. तसं तू प्रार्थना करतो सदानंद अंकल असतील, मंगल पवार असतील, जे संदेश पाहिले आहेत, पाहतील इथून पुढे त्यांच्या जीवनाचं आरोग्य वचन स्थिर राहू दे. आई, शेजारचे ताई दादा, त्यांचे सुना, नातवंड, लेकरं यांनाही तुझ्या हात येतो. तुझ्या आरोग्यात प्रीती, शांती राहू दे. सर्व अंधकाराच्या गोष्टी या घरातून, त्यांच्या जीवनातून ख्रिस्ताच्या प्रकाशावर काढला जाऊ दे. त्याच्या सुनेंना ख्रिस्ताच्या आरोग्यामध्ये तू भर. दैहिक शारीरिक त्रास त्यांच्या जीवनातून काढून टाक. त्यांच्या लेकरांना शांती, प्रीतीमध्ये, जगी गोष्टीपासून दूर असं तू ठेव. त्यांची मुलं जिथं काम करतात त्यांच्यावर काम दे, बरकत दे. सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केल्या त्याबद्दल धन्यवाद देतो. कारण प्रभू येशू तू म्हणतोस माझ्या नावाने जे काही तुम्ही माझं मागाल ते मी करीन. सर्व प्रार्थना विनंत्या तुझकडे प्रभू येशूच्या नावात मागितल्या आहे, त्या पूर्ण झाल्या, त्याबद्दल धन्यवाद दे. ती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास तू दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तू आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपा, आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन. प्रेज द लॉर्ड. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला प्रभू स्थिर करो, आशीर्वादित करो. सर्व वाईट गोष्टींचा अंमल, अंधकाराच्या गोष्टी मध्ये देवाचा गौरव, ख्रिस्ताचा लावलेला दिवा असं तुमचं जीवन बनवू. प्रभू येशूच्या नावामध्ये आमेन. सलाम. परत वेळ मिळाला तर प्रभू येशूमध्ये भेटूया. तोपर्यंत ख्रिस्तामध्ये सलाम.